तुमचा जो हा प्रकार बावड्यामध्ये घडलेला आहे बावड्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा अवमान केलेला आहे, याच्याबद्दल इंदापूर पोलीस स्टेशन येथे रितसर गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. मी स्वतः रात्री आलो होतो, 12 वाजता पालखी बंदोबस्त संपून मी स्वतः आलो होतो. माझ्या स्टाफमधले जे आमचे कळसाहित वगैरे आहेत त्यांना मी स्वतः सांगितलं होतं तो आरोपी तुम्ही तात्काळ अटक करा आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन या. त्याप्रमाणे त्याला गुन्हा दाखल करून रात्री मी अरेस्ट केलेला आहे. आता त्याला दुपारी कोर्टामध्ये हजर करणार आहे. जी काही प्रोसिजर कायदेशीर आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही. कलम कुठलं लावलंय त्याच्यामध्ये बोलतो थांब जरा. त्याच्यामध्ये जे आवश्यक कलम आहे ते मी लावलेलं आहे. जरी तुमचं म्हणणं असेल की ते 1 मिनिट थांबणार बाबा, जर तुमचं म्हणणं असेल की ते आम्हाला ह्याच्यामध्ये अजून समाधान नाही तर मी ते सुद्धा तुमच्या म्हणण्याप्रमाणे करायला तयार आहे. 2 मिनिट माझं बोलणं जी काही कायदेशीर कारवाई तुम्ही करायला तयार आहे. तुम्ही मला योग्य साक्षीदार द्या, पंचनाम्याला सहकार्य करा, जास्तीत जास्त साक्षीदार माझ्याकडे द्या जेणेकरून त्याला या गुन्ह्यामध्ये शिक्षा लागली पाहिजे. आम्ही याच्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त शिक्षा लागेल त्या पद्धतीने तपास करायला आम्ही तयार आहे. त्या पद्धतीने तुम्ही मला साक्षीदार देऊन ह्या तपासात सहकार्य करायला तयार व्हा. माझी एकच आता विनंती आहे, जी काय पोलीस प्रशासनातर्फे कायदेशीर कारवाई करायची गरज होती ती मी संपूर्ण केलेली आहे. तर फक्त मला माझी विनंती आहे की तुम्ही आता रस्ता रोको थांबवून पोलीस स्टेशनला आपण या विषयामध्ये अरे ऐकून घे की याच्यामध्ये पोरांची येण्या जाण्याची वेळ आहे. जात आहे तुमच्या भावना सरकारकडे पोहोचवतो आहे की तुम्ही रस्ता रोको पण असं कृत्य परत कुणी करू नये म्हणून आमच्या समाजातर्फे मी एक सांगते की आरोपीला समोर आणावं, बाबासाहेबांच्या मुलांच्या पाया पडावं, जाहीर माफी मागावं आणि 2 मिनिटासाठी आमच्या समोर आणावं. आपल्या मागण्याप्रमाणे आपण रस्ता रोको आंदोलन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आपली प्रमुख मागणी काय होती? जी कारवाई करायची होती ते साहेबांनी अगोदरच त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्यांनी आता मगाशी सांगितलं आणखी काय एक्स्ट्रा कारवाई करायची असेल तरीसुद्धा आम्ही तयार आहोत. पण आपली मागणी काय होती की तहसीलदार एक तालुक्यातली सुप्रीम पॉवर आहे. पालखी मार्ग ह्याच्यामध्ये गुंतला असल्यामुळे कारण आगमन आहे ना सगळ्यांनी उठली होती की त्याच्यामुळे तहसीलदार येऊ शकले नाही. ठीक आहे पण सर आज बावड्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सोशल मीडियातून विटंबना झाली आणि त्या विटंबनाच्या माध्यमातून बावड्यातील नवगरी समाज आक्रमक झाला होता. तर हा काय प्रकार होता, नेमकं काय घडलं आणि तुम्ही काय कारवाई केली? याच्यामध्ये काल रात्री 9:30 वाजता श्रीकृष्ण काटे म्हणून बावडामध्ये राहणारा 54-55 वर्षाचा इसम आहे. त्याने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जे की AI-नं जनरेट झालेले आहेत, AI तंत्रज्ञान कोणीतरी तयार केले, त्याने ते स्टेटसवर ठेवले. त्यामुळं बावडा क्षेत्रामधले जे काही आपले आंबेडकर जनता आहे, ज्यांना आंबेडकरांना जे मानतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, अशा लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्या अनुषंगाने आम्ही तत्काळ ह्याच्यामध्ये आम्हाला जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपीला ताब्यात घेतलं. त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. त्याच्या मोबाईलमध्ये असले व्हॉट्सअप स्टेटस त्याची खात्री करून ते संरक्षित करून ठेवलेले आहे. एकंदरीत त्याच्यामध्ये विकास प्रभाकर कांबळे यांच्या तक्रारीवरून आपण त्या इसमाविरुद्ध BNS सेक्शन 196(1) प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला
अटक बी केलेली आहे. ह्याच्यामध्ये एकच राहील की जी काही कायदेशीर प्रोसिजर आहे, जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे या गुन्ह्यासंदर्भात ती आम्ही पूर्ण केलेली आहे. माझं इथल्या बावडामधल्या जे आहेत लोक यांना एकच आव्हान आहे की कायद्याप्रमाणे जे काही कारवाई आहे ती पोलिसांनी केलेली आहे. तर तुम्ही कुठलाही कायद्याचा भंग न करता शांततेमध्ये आणि शांतता कशी राहील, दोन समाजामध्ये किंवा जातीमध्ये कुठली तेढ होणार नाही अशा दृष्टीनं आपलं वर्तन इथून पुढे राहावं. कुठलाही आंदोलन किंवा कुठलाही प्रसार ह्याच्यामध्ये होऊ नये अशी मी सर्वांना आवाहन करतो. आरोपीनं जे स्टेटसला ठेवलं होतं व्हॉट्सअप मीडियामधने जो कुठून व्हिडिओ आला होता, तर तो व्हिडिओचा प्रसार कसा झाला, का झाला, ह्याचा तुम्ही शोध घेणार आहात का, आणि भविष्यात तो व्यक्ती असं काही करणार नाही किंवा त्याची मानसिकता काय हे तुम्ही तपासणार आहात का, आणि आंदोलनकर्त्यांची जी भूमिका होती की त्याला इथं आणायचं आणि नाक घासून त्याला बाबासाहेबांची माफी मागायची, तर असे काय प्रकार भविष्यात तुम्ही ते मान्य करणार आहात का आंदोलनकर्त्यांचे? याच्यामध्ये आरोपी विरुद्ध आम्ही अटक केलेली आहे. अटकेनंतर जी कायदेशीर प्रोसिजर आहे, तपासाचा भाग म्हणाल तर त्याच्यामधून तो व्हिडिओ कुठून जनरेट झाले त्याचा तपास, उलट तपास आम्ही करणार आहे. तो संरक्षित करण्याचं काम करणार आहे. पण अशा पद्धतीनं एखाद्या आरोपीला सार्वजनिकरित्या आणून पब्लिक समोर हजर करणं आणि पब्लिकच्या डिमांडप्रमाणे त्याच्याकडून ते कृत्य करून घेणं हे काही कायद्यामध्ये बसत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही कारवाई पोलीस प्रशासनातर्फे आम्ही तर काही करू शकत नाही. इथून पुढे असा प्रकार काय घडू नये यासाठी पोलीस प्रशासन काय दखल घेईल? इथून पुढं अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार घडू नये यासाठी त्याला जास्तीत जास्त कसं जामीन होणार नाही किंवा पुढच्या प्रोसिजरमध्ये कसा अटकाव करता येईल याचा आम्ही सर्वस्वी प्रयत्न करू. कोर्टामध्ये त्याच्याबद्दल आम्ही म्हणणं मांडू. तुम्ही तुमचं म्हणणं ज्यावेळेस त्याचं जामीन मांडेल त्यावेळेस तुम्ही मांडा. याच्यावर अगोदर जो गुन्हा दाखल असेल त्याच्याबद्दल आम्ही ती प्लीट कोर्टासमोर सादर करू, जेणेकरून याचा गुन्हा दाखल होणार, आपलं जामीन होणार नाही. जरी जामीन झाला तर त्याच्यावर आवश्यक ती प्रिव्हेंटिव्ह कारवाई, पुढे भविष्यात त्याच्याकडून कुठलीही चूक होऊ नये अशा पद्धतीची प्रिव्हेंटिव्ह कारवाई. रास्ता रोकोच्या वेळेला आंदोलन करण्याची मागणी होती की तालुक्याचे सुप्रीम पॉवर असणारे जीवन बनसोडे जे तहसीलदार आहेत त्यांनी यांना कर्तव्य प्राप्त होतं, पण ते आले नाहीत आणि तुम्ही वरवणहून पालखीचा बंदोबस्त असताना तुम्ही इतक्या लांबून आला आणि त्याचं कौतुक सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केलं, पण जेवण बनसोडे आले नाही त्याच्याबद्दल त्यांनी निषेध सुद्धा व्यक्त केलेला. काय सांगा? नाही, अशा पद्धतीनं काही नाही. सध्या सगळा पालखी सोहळा चालू आहे. संपूर्ण प्रशासन पालखी सोहळ्यामध्ये व्यस्त आहे. महसूल प्रशासन असेल, पोलीस विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, सर्व प्रशासन पालखी सोहळ्यामध्ये व्यस्त आहे. तरी देखील आमचं सकाळी बोलणं झालं होतं की तहसीलदार साहेबांशी, तहसीलदार साहेबांनी तत्काळ त्याची दखल घेऊन मी तुम्हाला माझा प्रतिनिधी तत्काळ पाठवतो. मग त्यांनी यांच्यामध्ये कुठलीही तुम्ही जे म्हणताय की याच्यामध्ये दिरंगाई केली किंवा कुठला असा कुठलाही प्रकार नाही. त्यांनी तत्काळ मला रिप्लाय दिला आणि त्यांचे जे सर्कल इथले आहेत सर्कल अधिकारी, मी तत्काळ तुम्हाला देतो म्हणून त्यांनी सर्कल अधिकारी मला सोबत पाठवून दिलेला. जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याच्या मुहूर्तावर किंवा त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये जमाबंदीचे आदेश लागू केलेले आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार आहे? त्याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांसोबत चर्चा करू आणि त्याच्याबद्दल काय असेल ते आवश्यक कारवाई नक्की करू. लय लांबपर्यंत आहे.
गावामध्ये काटे या नामक दुश्मनाने बाबासाहेबांच्या विरोधात आक्षेप ते मोबाईलला स्टेटस ठेवलं आहे, त्या विरोधात 5 जनसमुदाय आलेला आहे. आमची एक अशी विनंती आहे की त्या माणसाला आमच्या समोर आणावं, समाजासमोर ज्याने बाबासाहेबांचा अपमान केले ना त्या माणसालाच बाबासाहेबांसमोर नाक घासून माफी मागावी असं समजतं आमच्या बहुजनांची मागणी आहे. आणि याला पोलीस प्रशासन देखील सहकार्य करत नाही. पोलीस प्रशासन सध्या म्हणत आहे की त्याला जामीन मंजूर होणार आहे, तुम्ही बसू नका. आमची विनंती एकच आहे की त्या आरोपीला आमच्या बाबासाहेबांसमोर आणून नाक घासून माफी मागावी, कारण असं कृत्य परत कोणी करण्याचं धाडस करू नये. आणि या अशा कृत्याने 2 समाजामध्ये विघ्न आणि तेढ निर्माण केलेल्या या माणसाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीच आमची समस्त बावडा ग्रामामधील बौद्ध समाजाची मागणी आहे. आणि या मागणीला पोलीस प्रशासनाने देखील आपल्या परीनं सहकार्य करावं. तसेच जो नामक आहे काटे त्याने आज एकाने केलं, उद्या 10 जण उठतील. त्यामुळे या माणसाला आमच्या समोर आणून कायद्याच्या प्रोटेक्शनमध्ये त्याची धिंड काढण्यात यावी आणि बाबासाहेबांच्या समोर त्याचं नाक घासून माफी मागण्यात यावी एवढीच आमची मागणी आहे. बाकी काय नाही. जय भीम.